तुझं आहे तुझं पाशी तरी शोधशी इतरांपाशी। ही म्हण जर आपल्या आयुष्यात आपण आत्ता की आपण कुठे कमी पडलेलो आहे तेव्हाच आपण समोर जाऊ शकू। तेव्हा 5 मिनिटं स्वतःला द्या, स्वतःचे छंद जोपासा, कारण हा जो वेळ असतो ना स्वतःला जोपासण्याचा, स्वतःचा छंद जोपासण्याचा, थिंकिंगचा, थॉटचा, हा आपल्या सगळ्या घटक आपल्या अभ्यासावर फार फरक पडत असतो। अभ्यास करतोय आपण दिवसभर किंवा मग रात्री अभ्यास करून जो झोपतो ना तो जरा आठवायचा प्रयत्न करा, इथे जोर द्या। तेव्हा म्हणजे तुझं आहे तुझ्यापाशी तरी शोधशी इतरांपाशी ही म्हण आपल्यावर आत्ता लागू करायची फार गरज आहे। कारण टेट 2025चं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच आपल्याला मिळू शकेल। कारण अशी जी एक हेडलाईन आहे ती आपल्या शिक्षण परीक्षेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होत आहे। म्हणून आत्ता ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी खरोखर सुरुवात करा। जिथे आहात तिथून सुरुवात करा, शून्यातून सुरुवात करा, कामं करताना सुरुवात करा, कुठूनही सुरुवात करा, पण सुरुवात करा। कारण आता ही वेळ आलेली आहे की आपल्याला आपलं दृष्टिकोन बदलवायचं आहे, आपल्याला आपला दिनक्रम बदलवायचा आहे, आपल्याला आपले पॉझिटिव्ह विचार आपल्यात संग्रहित करायचे आहे, निगेटिव्ह विचारांना दूर करायचं आहे। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आज आपण या समोर आपला टार्गेट कसं डिसाईड करू टेटसाठी, त्यानंतर आपला अभ्यास कसा सुरू करू या विषयावर आपण बोलणार। त्यामुळे नक्की व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल या गोष्टींचा आणि तुमची ऊर्जा मला प्राप्त होईल। तसेच आपलं एक मोटिवेशन विथ वैशाली हे व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर बघा मैत्रिणींनो, आपण आज आपलं चॅनल सुरू करून 6 ते 7 महिने झाले आहे। रिस्पॉन्स खूप छान आहे, 7000 सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि मी त्यांना सबस्क्रायबर म्हणण्यापेक्षा आपला यूट्यूब परिवार म्हणेल, जो की आपण मिळून अभ्यास करत आहे। आणि असाच आपण अभ्यासात आपला समोर कंटिन्यू ठेवायचा आहे, कारण आपल्याला केव्हाही नोटिफिकेशन भेटू शकते टेट 2025चं आणि वेळेवर काहीही होणार नाही। त्यामुळे आपल्याला आपला अभ्यास हा व्यवस्थित आणि प्रॉपर आणि स्मार्ट स्टडी करूनच करावा लागेल। म्हणून आपले जे भरपूर व्हिडिओत मी सांगितलेले आहे अगोदर, जे कोणी नवीन असतील आपल्यासोबत जोडलेले किंवा नवीन गोडताई असतील त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा, तुम्हाला छान गाईड मिळेल। आणि आता इथून पुढे आपल्याला आपला टार्गेट डिसाईड करावं लागेल। आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं, मला भरपूर प्रश्न येत होते की ताई तू कुठली टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे किंवा तू काही क्लासेस जॉईन करणार आहे, तर हे सगळं आता आपण इथून पुढे सुरू करणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की जर तुम्ही अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर नक्की आता या क्षणापासून तुम्ही सुरुवात करा। तुमचं जे टार्गेट आहे ते डिसाईड करा आणि 1% स्वतःला सांगा की मी आता इथून सुरुवात करत आहे, कारण इथून आता मी जिथे आहे त्या क्षणाला तुम्ही जर म्हणाल की नाही ताई थांब आता नोटिफिकेशन येऊ दे, तर तेव्हा फार वेळ होईल आणि वेळ फार कमी आहे आणि या वेळेत मग अभ्यास होणार नाही। आणि त्यामुळे कसं आहे, जे कॉमन विषय आहेत मॅथ, रिझनिंग, त्यानंतर जेही आपल्याला कठीण विषय जातात, आपले जे वीक पॉईंट आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत नोटिफिकेशन येतं। त्यामुळे नोटिफिकेशनची वाट न पाहता आता सुरुवात करा। आणि ही जर तुम्ही सुरुवात केली आता तर आपल्याला 20 ते 30 मार्क आपले आरामात वाढणार आहेत। आणि आता मी काही जे भरपूर असे टॉपिक आहेत ते आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। त्यामुळे आत्ता आपण इथून पुढे लाईव्ह क्लासेस घेऊ सकाळी की अभ्यासाचे, आणि त्यानंतर आपण टार्गेट डिसाईड करू की आज मला हा टॉपिक पूर्ण करायचा आहे। हे माझं मी सांगते तुम्हाला, तुम्ही पण तुमचे तसेच टार्गेट डिसाईड करा, टॉपिक डिसाईड करा आणि स्वतःला झोकून द्या, कारण वेळ फार कमी आहे आणि या वेळेत आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करून आपल्याला आपली टेटमध्ये पास होण्याला महत्त्व नाही तर मेरिटमध्ये येऊन पहिल्याच लिस्टमध्ये नाव जर कमवायचं असेल तर आत्ता हार्डवर्क करण्याची गरज आहे, आता स्मार्टवर्क करण्याची गरज आहे। आणि हार्डवर्क असं करा की ते स्मार्टवर्क करून करा, कारण फक्त हार्डवर्क करून फायदा नाही, आपल्याला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करावा लागेल, आपल्याला स्मार्ट स्टडी करावा लागेल, जेणेकरून आपले 20 ते 30 मार्क आराम म्हणजे असे नियोजित वेळेत आणि असे काय म्हणतात त्याला प्रॉपर पद्धतीने आपले तयार होतील। तर आत्ता आपल्याला भरपूर नियोजन करण्याचं गरज आहे, मलाही करण्याचं गरज आहे, कारण मला मागली टेटवर 103 मार्क होते आणि आता मला माझे 30 ते 40 मार्क वाढवायचे आहे। तर आत्तापर्यंत मी माझे वीक पॉईंट शोधलेले आहेत आणि ते वीक पॉईंट शोधून मी त्यावर अभ्यास करत आहे। तुम्ही पण तुमचे वीक पॉईंट प्रिव्हियस इयर शोधून काढा आणि त्यावर वर्क करा की आपण कुठे कमी पडलेलो आहे, तेव्हाच आपण समोर जाऊ शकू। त्यामुळे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोन बदलवा, आपली थिंकिंग बदलवा, कारण ही फार महत्त्वाची आहे. सकाळी उठून मेडिटेशन करा, 5 मिनटं स्वतःला द्या, स्वतःचे छंद जोपासा, कारण हा जो वेळ असतो ना स्वतःला जोपासण्याचा, स्वतःचा छंद जोपासण्याचा, थिंकिंगचा, थॉटचा, हा आपल्या सगळ्या घटक आपल्या अभ्यासावर फार फरक पडत असतो. आणि यामुळे ना आपल्या स्वतःमध्ये ग्रोथ होत असते, आपली स्ट्रेंथ वाढत असते, त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जात नाही आणि आपला अभ्यास पण छान लक्षात राहतो. आणि आणखी सांगू इच्छिते की जोही अभ्यास करतोय आपण दिवसभर किंवा मग रात्री अभ्यास करून जो झोपतो ना तो जरा आठवायचा प्रयत्न करा, इथे जोर द्या, तेव्हा म्हणजे काय होईल, छान रिव्हिजन होईल. आणि भरपूर मागे व्हिडिओत मी भरपूर वेळा तुम्हाला भरपूर गाईड केलेला आहे, मोटिवेशन दिलेले आहे, त्यात सांगितलेलं आहे की अभ्यास लक्षात कसा ठेवावा किंवा झोप येत असेल तर काय करावा. नक्की तुम्ही नवीन असाल तर ते जाऊन व्हिडिओ चेक करा, तर तुम्हाला त्याबद्दल छान इन्फॉर्मेशन मिळेल. तर मैत्रिणींनो, आता मी नक्की तुम्हाला सांगेल की मी कुठली टेस्ट सिरीज जॉईन करेल, कुठला क्लासेस जॉईन करेल का, की सेल्फ स्टडी करेल. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात डिटेल बोलूया. भेटूया, बाय. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा आणि स्वतःला जोपासत स्मार्ट स्टडीला सुरुवात करा.